हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 34 साइज कटोरी ब्लाउजची डायरेक्ट ब्लाउज पीसवरती कटिंग कशी करायची हे बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर कटिंग करण्यासाठी बघू शकता इथे मी अस्तर घेतलेला आहे। तर हे अस्तर अशा पद्धतीने ओपन करायचं आहे आणि बंद साईडने माप टाकायचे आहेत। तर अगोदर आपण पाठीमागच्या भागाची कटिंग करणार आहोत। तर अशा पद्धतीने बंद साईडने अस्तर घ्यायचं आहे, बघू शकता, आणि ब्लाउजची पूर्ण उंची टाकायची आहे। तर ब्लाउजची उंची आहे 12.5, तर त्यात आपल्याला 1 इंच ऍड करायचे आहे 13.5। तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि 13.5 इंचाला मार्किंग करायचे आहे। तर शोल्डर आहे आपला 5.5 इंच आणि मुंडा देखील आहे 5.5 इंच। तर अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि इथून खाली शोल्डरचं मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर मुंडा देखील आहे 5.5 इंच। तर मुंड्याची मार्किंग टाकलेली आहे। तर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर छातीचं माप आहे 34चं, तर 34चा चौथा भाग करून घ्यायचा आहे 8.5 आणि त्यात 2 इंच ऍड करायचे आहे 9.5 आणि 10.5। तर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि 10.5 इंचाला मार्किंग करायचे आहे। तर या 10.5 मधून अर्धा इंच कमी करायचा आहे आणि खाली कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे। तर 10 इंचाला अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। ओके। तर मुंड्याला आकार देण्यासाठी या काटकोनातून 1.25 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। ओके। बंद साईडने 2.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि ब्लाउजचा खोल गळ्याचं माप टाकायचं आहे। तर ब्लाउजचा खोल गळा आहे 9.5 इंच। तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि 9.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेले आहे तिथून पुढे 2.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा चौकोन आपल्याला आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर या ब्लाउजचा पान गळा आपल्याला तयार करायचा आहे। तर त्यासाठी शोल्डर पासून खाली 2.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुढे अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि खालच्या साईडने देखील वरती 2.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेले आहे तिथून पुढे अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि या काटकोनातून अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि 1.5 इंचाला मार्किंग करायचे आहे। तर बघू शकता मार्किंग केलेले आहे त्यावरती आपण अशा पद्धतीने हा आकार देऊन घेणार आहोत। ओके, बघू शकता हा आकार देऊन झालेला आहे। पुढच्या भागाची मार्किंग करण्यासाठी हा जो पुढचा भाग राहिलेला आहे तो घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सरळ 2 रेषा आखून घ्यायच्या आहेत। एक रेषा आखून झाल्यावरती परत अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि परत एक उभी रेषा आखून घ्यायची आहे। ओके। तर ही जी पहिली रेषा आहे इथून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर आहे आपला 5.5 इंच आणि इथून खाली मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर मुंडा देखील आहे 5.5 इंच। ओके। तर ह्या साईडने परत एकदा 2.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि पुढचा गळा टाकायचा आहे। तर पुढचा गळा देखील आहे 5.5 इंच। तर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि 5.5 इंचाला मार्किंग करायचे आहे। तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। ओके। तर ही जी मुंड्याची मार्किंग केलेली आहे तर इथं आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे। चौथीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे, त्यात 2 इंच ऍड करायचे आहेत। तर बरोबर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि 10.5 इंचाला मार्किंग करायचे आहे। ओके। तर या ब्लाउजची पूर्ण उंची आहे 12.5, तर त्यात आपल्याला 1 इंच वजा करायचे आहेत। तर 12.5तून 1 इंच वजा केल्यावरती 11.5 येतात। तर 11.5 इंचाला अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि छातीचा चौथा भाग त्यात 2 इंच ऍड केलेले आहे 10.5। तर या 10.5 मधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि खाली मार्किंग केलेली आहे तिथं 10 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। ओके।
तर बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घेतलेलं आहे. तर मुंड्याच्या साईडने अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि फोल्ड करायचा आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे. तर मार्किंग केलेले आहे. इथून पुढे अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि या काटकोनातून अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि पाऊण इंचाला मार्किंग करायची आहे मुंड्याला गोलाकार देण्यासाठी आणि कटोरी काढण्यासाठी 2.5 इंचाला मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने. ओके. तर पुढच्या गळ्याला गोलाकार देण्यासाठी अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि पाऊण इंचाला मार्किंग करायचे आहे आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता गोलाकार देऊन झालेला आहे. तर मुंड्याच्या साईडला देखील अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे. ओके. तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि याच्या निम्म घ्यायचा आहे. तर टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे, मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केलेली आहे तिथून खाली अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने कटोरी काढायची आहे आपल्याला. कटोरीला अशा पद्धतीने आकार हा देऊन घ्यायचा आहे. ओके. अशा पद्धतीने कटोरीला गोल आकार देऊन घेतलेला आहे. तर ही जी दुसरी रेषा आहे इथून पुढे 2 इंचाला मार्किंग करायची आहे आणि त्यावरती आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथून खाली 4.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेले आहे त्यावरती आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर याचे निम्म घ्यायचं आहे. टेप अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे, मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग केले आहे त्यावरती तिथून खाली 1.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि जोडून घ्यायचं आहे. ओके. तर बघू शकता अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने कटोरीची मार्किंग करून झालेली आहे. तर मार्किंग केलेली आहे त्यावरच कटिंग करून घ्यायची आहे. तर हा जो खालचा भाग राहिलेला आहे तर आपण क्रॉसपट्टी काढून घेऊयात. तर हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि 34चा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्यात 1.5 इंच ॲड करायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि 8.5 आणि 9.5 आणि 10 अशा पद्धतीने 10 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि एका साईडने 4 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि दुसऱ्या साईडने 3 इंचाला मार्किंग करायचे आहे. तर मार्किंग केलेले आहे तिथून खाली आखून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. ओके. तर जोडून झाल्यावरती हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि याच्या निम्म घ्यायचा आहे. टेप फोल्ड करायचा आहे, मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मासोळी टाईप आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. ओके. बघू शकता पाठीमागचा भाग आणि पुढचा भागाची मार्किंग करून झाल्यावरती हे जे उरलेलं अस्तर आहे हे अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बाहीची मार्किंग करून बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर हे अस्तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बंद साईडने बाहीची लांबी टाकायची आहे. तर बाहीची लांबी आहे 3.5 तर त्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचे आहे 4.5 इंच. ओके. तर इथून वरती छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग होतो व चौथीचा चौथा भाग होतो 8.5 इंच. तर अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुढे 2 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली 1 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि यावरती आखून घ्यायचं आहे. ओके. तर बाहीला आकार देण्यासाठी अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि 8.5चे निम्म घ्यायचं आहे. तर मार्किंग करायचे आहे आणि तिथून पुढे पाऊण इंचाला मार्किंग करायचे आहे आणि परत एकदा पाऊण इंचाला मार्किंग करायचे आहे आणि आपल्या डोळ्यांचा आकार असतो ना अशा पद्धतीने आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे. ओके. तर बघू शकता मार्किंग केलेले आहे तर त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे. इथून सरळ पुढं कट करून घ्यायचा आहे. तर हा जो आतल्या साईडचा आकार आहे
हा आकार कट करून घ्यायचा आहे. ओके, तर बघू शकता परफेक्ट असा आकार देऊन झालेला आहे आणि कटिंग करून झालेली आहे. बघू शकता हा जो पाठीमागचा भाग आहे मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचे आहे. तर पाठीमागचा भाग कट करून झाल्यावरती हा जो समोरचा भाग आहे कटोरीचा हा भाग कट करून घ्यायचा आहे. तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायचे आहे. क्रॉसपट्टी आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरच कटिंग करून घ्यायचे आहे. बघू शकता अशा पद्धतीने पुढचा भाग पाठीमागचा भाग आणि बाहीची कटिंग करून झालेली आहे. तर हे जे अस्तर आहे ते ब्लाऊज पीसावरती ठेवायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचे आहे. बघू शकता हे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे. तर 1 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे नॉट बनवण्यासाठी. बघू शकता अशा पद्धतीने 1 इंचाची पट्टी मी नॉट तयार करण्यासाठी काढलेली आहे. बघू शकता हे ब्लाऊज पीस अशा पद्धतीने ठेवायचं आहे. बंद साईडने पाठीमागचा भाग टाकायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचे आहे. बघू शकता अशा पद्धतीने पाठीमागचा भाग हा कट करून झालेला आहे. तर कटोरीचा भाग घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि त्यानुसार कटिंग करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने पाठीमागचा भाग कटोरीचा भाग क्रॉसपट्टी आणि बाहीची कटिंग करून झालेली आहे. तर खूप सोप्या पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये डायरेक्ट ब्लाऊज पीसावरती कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असावा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला या कटिंग बाबत काही प्रश्न पडलेले असतील तर मला कमेंट करून नक्कीच विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. सो आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपला हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटू तशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.